चंद्रविलास बघितलं का? अरे याला म्हणतात साऊथ आफ्रिका. अरे बाप रे बाप, लय मस्त रे साऊथ आफ्रिका. मग काय तर उगाच आलोय का आपण इकडे येड्या. पण मला एक कळलं ना, काय हे असे सफेद आणि हाफ पॅन्ट काय दिलीस मला? यार तुला ऍक्च्युली नर्सचा रोल द्यायचा होता मला. काय? हा मग ते काय म्हणले मिशी एक एक्स्ट्रा आली त्याचं काय करायचं म्हणून ती चिकटवली आणि तुला मग मी हा रोल दिलेला आहे. येडा आहे का? सफारीचे कपडे हे सफारीचे. हे काय सफारीचे कपडे आहेत का? हो. ग सफारी कशी असते मला माहित नाही का? माझ्या मामाच्या लग्नात घातली होती मी सफारी, तपकिरी कलरची, घरी आहे अजून. अरे येड्याला तो लग्नाचा सफारी, ही जंगल सफारी, जंगलाची सफारी करते साऊथ आफ्रिकेत म्हणून हे कपडे. म्हणजे आपण जंगलात जाणार? नाही नाही, ग्रामपंचायतीत जाणार साऊथ आफ्रिकेचा. हे बघायला इथं आलोय. कळतंय ना मग कशाला आलो इथं. तरी मला विचारतो अरे साऊथ आफ्रिका म्हणजे जंगल. आता जंगल म्हटल्यावर प्राणी जिवंत असतील ना, म्हणजे लय भयानक असतील का रे? घाबरायचं काय? आपल्याकडे काय कमी आहेत का? आपला एखादा द्यायचा त्यांच्या सोडून लगेच. हा कोण तू ते काय पण काय बोलतो? खरंच परवा नुसतं तुझा फोटो मी खिडकीला लावला तर डास येणं बंद झालं घरातले घाबरून. नाही तर काय, तुझं लय मल्टीपर्पज उपयोग आहे बाबा. मी तुझे फोटो वाटतं आजकाल घराघरात ठेवतात, डासच येत नाही. फुलचंद मला माहिती आहे, तू काय बोलतो ना सगळं कळतं मला. मी जाम हुशार आहे. तुला हुशार आहे. हा. बरं तुला प्रश्न विचारू का आता साऊथ आफ्रिकेत आलो तर? विचार. मला सांग साऊथ आफ्रिकेमध्ये कुठली भाषा बोलतात? साऊथ इंडियन. नुसतं डोकं दिलंय का टोपी ठेवायला म्हणून स्टँड दिलंय तुला? साऊथ इंडियन वेगळं, साऊथ साऊथ म्हणून लगेच जोडतो का? झुलू. झुलू ही लय जुनी भाषा आहे. ॲक्च्युली इकडे 11 लँग्वेज आहेत, पण झुलू जी लँग्वेज आहे ती एकदम जुनी आहे इथली झुलू भाषा. अरे झुलूची तर गाणी येतात मला. झुलू गाणी येतात? कुठलं रे? प्रीतीचं झुलू झुलू पाणी, आणि ते पण येतं मला माहिती आहे. झुलुक वाऱ्याची घेऊन आली या कोवळी, सोन फुले सोन फुले. धन्यवाद. झालं तुझं? झुलू का नसतं, ते वेगळं असतं. चल ना निघू. तर मी काय बोलतो, हे जंगलातले लोक काय खात असतील रे? कुणाला सांगू नको. हा लई सिक्रेट आहे ते. हो काय? सांग ना. त्यांना काय आवडतं माहिती? काय? भाऊ कदम. हो. ए फुलचंद, काय काय तू काही बोलतो? त्याला मस्त आहे ना साऊथ आफ्रिका. खतरनाक. हो. काय समुद्र किनारा आणि हे मागचं स्ट्रक्चर तर इतकं फेमस आहे तुला सांगतोय साऊथ आफ्रिकेत. बस बस बसायला चांगलं इथं. हा मस्त आहे. मला वाटतं इथं काहीतरी खायला मिळेल आपल्याला. असं मागव ना काहीतरी. काय मागू सांग? मिरची भजीनी चहा मागव, कटिंग. काय? मिरची भजीनी चहा. दादा आपण साऊथ आफ्रिकेत आलो, चहाच्या टपरिकेत नाही. आपल्याला इथला सगळा अभ्यास करावा लागेल की इथं काय मिळतं, इथं खायचे पदार्थ कुठले, इथं माणसं कसे राहतात. अभ्यास पाहिजे ना. अरे 2 दिवसासाठी कसला अभ्यास? 2 दिवसांनी आपण जाणार. इथंच चुकतं आपलं. आपल्याला बिझनेस नाही करता येत. बिझनेस? हे बघ, आपला गुलकंद केबल नेटवर्क आहे चॅनल, हा. त्याची जर आपण इकडे एक ब्रॉन्च काढली तर कसं वाटेल? पण काढायची कशाची? प्राण्यांच्या चॅनलची. अरे साऊथ आफ्रिकेत आलं म्हणलं प्राण्यांचं चॅनल नको का करायला? नाव पण ठरलंय माझं. काय? बुचेचा चॅनल, बुचकवरी चॅनल. अरे वा, खतरनाक. बुचकवरी. वा वा, ते सगळं ठीक आहे, पण यासाठी पैसा कोण देणार आहे? कधी होईल सुरू? अरे आजच सुरू केलं तर कसं वाटेल तुम्हाला? हा? मराठी बोल. नमस्कार. नमस्कार. आपलं नाव काय साहेब? माझं नाव डॅनी मनी. काय डॅनी मनी. नाव आहे का नाटक? नमस्कार. माझं नाव डॅनी आहे आणि आडनाव मनी आहे. अरे वा वा, यांच्या आडनावात सुद्धा मनी आहे. माणूस पण तसा दिसतो. मी तुमच्या गप्पा ऐकत होतो. तुम्ही जे चॅनल सुरू करणार आहे ना, बुचकवरी, हा? मी असं विचार करतो की त्या बुचकवरी चॅनलचा मी प्रोड्युसर म्हणजे निर्माता होऊ शकतो. हा. बघ कसं आहे, मी पैसा खूप कमावला आहे, पण हा जर पैसा तुमच्यासारख्या होतकरू मुलांच्या कामी येत नसेल. त्यांनी शिवी का देतात आपल्याला? का? होत करू म्हणते.
होतकरू म्हणजे शिवी नसते, होतकरू म्हणजे चांगले नवीन काहीतरी करू पाहणारे. काय ना त्याला काय मध्ये मध्ये असं. एनी प्रॉब्लेम? नाही नाही, काय कसला. पण तुम्हाला मी आधी काही गोष्टी सांगतो. हा. साऊथ आफ्रिकेची जंगलं फार वेगळी आहेत. तिथपर्यंत पोहोचणं तेवढं काही सोपं नाही. का पण सोपं नाही? कारण या जंगलात आपली सत्ता चालत नाही. हे? तिथे सत्ता चालते ती फक्त एका विशिष्ट प्रजातीची. कुठल्या प्रजातीचं नाव काय त्यांचं? झिंगाटो प्रजाती. हे? झिंगाटो? झिंगाटो प्रजाती. आणि त्यांचं म्हणणं असं आहे की तेच खरे या जंगलचे राजे आहेत. म्हणजे तसे दिसायला जंगलचे वासी आहेत, पण आहेत जाम डेंजर. हा? आणि सगळ्यात डेंजर आहे हा. त्यांच्या कबिलेचा सरदार कोण? कुशंबो. हे कुठलं गाणं लाभांबो, आपलं जुनं पारंपरिक गाणं सोडून बो. हे कुशंबो बद्री को, हे कुशंबो बद्री को, हे कुशंबो बद्री को. डंबोलो आबाला डुंबा येंबा कांबा निंदा पाडा येरा कोबाला प्रजासाचा संग्राम तोंडाम साठा वमिला बुडुबू यंबाडा. एक आनंदाची बातमी सांगायची अस्तंभो. आजपर्यंत आमची पोरगिंबो म्हणजे तुमची राजकन्या गुलाबो लग्नाला तयार नसतींबो, पण आजच तिने होकार दिला आंबो. हे कुशंबो बद्री को, हे कुशंबो बद्री को, हे कुशंबो बद्री को. डोंबोलो तिच्यासाठी मला एक हुशार आणि शूरवीर असा मुलगा नवरा म्हणून पाहिजे असता आंबो. सरदार, माझ्याबद्दल काय विचार आहे? मुलगा लग्नाला पाहिजे असतो बा, दत्तक घ्यायचा नसतो बा.